सामाजिक संशोधनाचे महत्त्व यामधला आपला तिसरा मुद्दा आहे सामाजिक कल्याणाकरिता संशोधन हे उपयोगाचे ठरते. सामाजिक संशोधनातून प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या किंवा सत्याच्या शोधामुळे त्या ज्ञानाचा फायदा समाजाचे कल्याण साधण्यासाठी केला जातो. कारण प्राप्त झालेले हे ज्ञान वैज्ञानिक आणि अनुभविक असते. त्यामुळे योजनांनाही शास्त्रीय ज्ञानाचा आधार प्राप्त होऊन योजनातील त्रुटी कमी करता येऊन त्या सार्वत्रिक पातळीवर लागू करण्यासाठी सोयीच्या ठरत असतात. समाजातील वृद्ध, अपंग, निराधार व्यक्ती, व्यसनाधीन व्यक्ती किंवा अनुसूचित जाती, जमाती व भटके इत्यादीच्या संदर्भात झालेल्या संशोधनामुळे अशा लोकांचे सामाजिक कल्याण साधण्यासाठी उपरोक्त संशोधन हे उपयोगाचे ठरते. जर अशा दुर्बल घटकाचे संशोधन झाले नाही तर आपल्याला सामाजिक कल्याणाच्या योजना आखता येत नाहीत. है ना. म्हणजे संशोधक हे करतो म्हणूनच काय होतं तर अशा प्रकारच्या योजना ह्या शासनाला राबवणं शक्य होतं. आता या संदर्भातलं आपण एक ताजं उदाहरण घेऊया. तर गेल्या वर्षी आपण ग्रामीण भागाच्या सर्वेसाठी गेलो होतो. आपल्याला स्किलमध्ये होतं ते. मग आपण काय बघितलं, तिथं स्वच्छतेचं सर्वेक्षण केलं. त्यानंतर आपण तिथं शौचालयाची बांधणी होत आहे हे बघितलं. पण बरेच लोकांनी काय केलेलं आहे तर शौचालय तिथे बांधलेली देखील नाहीत. है ना. हे आपल्याला लक्षात आलं. जेव्हा आपण निरीक्षण करतो, परीक्षण करतो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतात. तोपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येत नाहीत. मग काही लोकांनी जरी शौचालये बांधलेली असली तरी त्याचा वापर करत नाहीत ते. तर त्या संदर्भात आम्ही जेव्हा विचारलं की तुम्ही या योजनांचा फायदा घेतला पण ह्या शौचालयांचा वापर का करत नाही, तर त्यांनी असं उत्तर दिलं की इथे आम्हाला पाणीच मिळत नाही. म्हणजे गावाला त्यांना रोज पाण्याचा पुरवठा होत नाही. कधीतरी 4 दिवसातून 8 दिवसातून पाणी त्यांना मिळतं आणि त्यामुळे ते शौचालयाचा वापर करू शकत नाही. तर आपल्याला इथं एक गोष्ट काय लक्षात येते की जरी शौचालये बांधून दिलेली असली तरी काय आहे तर लोक त्याचा पाण्याच्या अभावी उपयोग करू शकत नाहीत. आणि मग अशा योजनांना कितपत यश लाभू शकतं हाही एक संशोधनाचा प्रश्न आहे. यानंतर असंही आढळून आलं की बऱ्याच लोकांनी शौचालयाची योजना असताना देखील शौचालये बांधलेली नाही. तर यामागची कारणं जेव्हा जाणून घेतली तेव्हा असं लक्षात आलं की लोकांना शौचालय बांधण्यासाठी स्वतःच्या जागेमध्ये बांधण्यासाठी म्हणजे त्यांना जागाच नाही. म्हणजे आपल्याला काय म्हणता येतं की एखादी योजना जेव्हा सरकार राबवण्यासाठी किंवा अंमलबजावणीसाठी तयार करतं तेव्हा मग आपल्याला नेहमीच त्या योजनांचा फायदा घेण्याची परिस्थितीसुद्धा लोकांकडे उपलब्ध असणं गरजेचं आहे. तरच काय होईल, त्या योजनांचा लाभ घेतील आणि सामाजिक कल्याण हे साधले जाईल. म्हणजे योजनांची उपयोगिता घेण्यासाठी तशी क्षमता, तशी संधी, तशा सगळ्या गोष्टींची योग्यता, योग्य वातावरण निर्माण होण्याचं गरजेचं आहे की जेणेकरून लोकांना ह्या योजनांचा फायदा घेता येईल आणि त्यातून मग काय आहे तर सामाजिक कल्याण हे साधले जाईल. अन्यथा मग सामाजिक कल्याण हे साधले जात नाही. म्हणजे आपल्याला काय दिसतं की संशोधनाच्या माध्यमातून आपण ही समस्या समाजासमोर आणली आणि मग शासनाने ती योजना जाहीर केली, ते सगळं काही त्याने राबवलेले आहेत उपक्रम. पण लोकांना योजनांचे फायदे घेताना सुद्धा किती अडचणी निर्माण होतात हे आपल्याला आता हळूहळू संशोधनातून हे पुढे येणार आहे. आणि मग ह्या समस्येवर पुन्हा मग उपाययोजना आखण्यात येतील. तर अशा प्रकारे सामाजिक संशोधनाचा सामाजिक कल्याणाकरिता उपयोग केला जातो. त्यानंतर मग समाजातले जे काही दुर्बल घटक आहेत, जसं स्त्रिया आहे, लहान मुले आहेत, अपंग व्यक्ती आहेत, वृद्ध आहेत, व्यसनाधीन आहेत, तर अशा लोकांच्या सामाजिक कल्याणासाठी सुद्धा शासन प्रयत्न करत असतं. आणि हे करत असताना या संदर्भात जे संशोधन झालेलं आहे त्या संशोधनाचा आधार घेतला जातो आणि जे काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत तर त्याचीही मदत योजना राबवणाऱ्यांना होत असते. तर अशा प्रकारे आपल्याला सामाजिक संशोधनाचा उपयोग हा सामाजिक कल्याणासाठी कसा होतो हे लक्षात येते. म्हणजे संशोधनाशिवाय आपल्याला सामाजिक कल्याण हे साधता येणार नाही. यानंतरचं पुढचं महत्त्व आहे सामाजिक संशोधनाचं सामाजिक प्रगतीस मदत. सामाजिक संशोधनामध्ये काय होते तर प्रगतीला मदत होत आहे, समाजाच्या प्रगतीला. सामाजिक कल्याणाच्या योजना आखल्यामुळे समाजाची प्रगती होते. कारण सामाजिक संशोधनात विशिष्ट समस्यांचा शोध घेतला जातो. सामाजिक परिवर्तनास जबाबदार घटकांचा अभ्यास करून त्यांचा सामाजिक प्रगतीस कसा हातभार लागेल
या संदर्भात चिंतन करण्यात येते. अशा प्रकारे वेगवेगळ्या उद्देशाने केलेल्या संशोधनामुळे सामाजिक जीवनाची प्रगती अप्रत्यक्षरित्या होत असते असं आपल्याला दिसून येतं. समाजाच्या प्रगतीला अडथळे निर्माण करणाऱ्या बाबींचा विविध मार्गाने नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळेही समाजाची प्रगती साधली जाते. अशा प्रकारे सामाजिक संशोधनामुळे सामाजिक प्रगतीला वाव मिळत असतो. यानंतरचं पुढचं महत्त्व आहे सामाजिक संशोधनाचं. सामाजिक नियंत्रणास मदत होत असते. सामाजिक संशोधनातून प्राप्त झालेले ज्ञान सामाजिक नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने उपयोगाचे ठरते. सामाजिक संशोधनामुळे सामाजिक संबंध व सामाजिक प्रक्रियांचे आपल्याला ज्ञान होते. तसेच सामाजिक व्यवहार, क्रिया, प्रक्रियांची माहिती होते. या माहितीशिवाय प्रभावी नियंत्रण आखता येत नाही. उदाहरणार्थ समाजातील वाईट प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा वाईट प्रवृत्तींचा आपल्याला शोध घेऊन उपाययोजना स्वरूपात कायद्याच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. आता उदाहरणार्थ आपल्याला देता येईल की हुंडा प्रतिबंधक कायदा, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा इत्यादी. अशा प्रकारे समाजावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य सामाजिक संशोधनामुळे होत असते. सामाजिक परिवर्तनाच्या अनुषंगाने सामाजिक नियंत्रणाच्या साधनातही परिवर्तन करणे आवश्यक असते. त्यासाठी आपल्याला सामाजिक संशोधनाचाच आधार घ्यावा लागतो. म्हणजे आपल्याला यावरून काय म्हणता येतं की समाजाचा विकास करायचा असेल, प्रगती करायची असेल, त्याचं कल्याण साधायचं असेल, सामाजिक दुष्प्रवृत्तींवर जर नियंत्रण ठेवायचं असेल तर सामाजिक संशोधनाशिवाय पर्याय नाही. समाजाच्या प्रगतीसाठी सामाजिक संशोधन हे अतिशय महत्त्वाचं असलेलं आपल्याला याबाबतीत लक्षात येतं. तर ज्या गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकत नाही अशा गोष्टी शासन काय करतं तर कायद्याच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो. योग्य असे कायदे करत असताना आपल्याला दिसून येतं आणि म्हणून समाज हा शांततेमध्ये आणि सुरळीत चालत असलेला आपल्याला दिसून येतो. आता आपण या ठिकाणी एक उदाहरण घेतलं की हुंडा प्रवृत्तीचं उदाहरण घेतलेलं आहे. आता ह्याची लागण काय आहे, जवळपास सगळीकडेच झालेली आहे. हा सुद्धा एक रोगच आहे ना, समाजाला लागलेला रोग आहे हुंडासुद्धा. प्रत्येकाला वाटतं की हुंडा घ्यावं की काय होईल जेणेकरून आपल्याला काही ना काही मदत होईल. आता 1961मध्ये हा कायदा झालेला आहे, पण आज आपल्याला काय परिस्थिती दिसते की हे वाढतच आहे. ह्याचं हुंड्याचं प्रस्थ हे वाढतच चाललेलं आहे. क्वचितच काहीच बाबतीमध्ये आपल्याला अपवाद म्हणून सांगता येतात, पण 99% मात्र आपल्याला काय आहे तर हुंडा घेण्याची प्रवृत्ती समाजामध्ये असलेली दिसून येते आणि तो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला आता वेगळंच स्वरूप येत आहे. हुंडा वाढण्याची कारणं तर वेगळी असलेली आता आपल्याला दिसून येतात. म्हणजे ह्या गोष्टी कशा लक्षात येतात तर संशोधनामधून लक्षात येतात. मग अशा हुंडा घेऊ नये, देऊ नये असं म्हणून सांगितलं तरी कोणी काय ऐकत नाही. मग जेव्हा कायदा होतो तेव्हा काय होतं, थोडंसं कायद्याच्या भीतीने म्हणजे थोडेसे लोक काय तर दाबले जातात, इतकाच फरक पडतो. म्हणजे कायद्यालासुद्धा लोक घाबरतात असं काही नाही. कायदा झालेला आहे, सगळं आहे, पण तरीसुद्धा काय आपल्याला हे वाढतच असल्या दुष्प्रवृत्ती समाजामध्ये वाढत गेलेल्या दिसतात. तसंच कौटुंबिक हिंसाचार, प्रत्येक घरामध्ये स्त्रियांवर काही ना काही अन्याय आणि अत्याचार होत असतो. अन्याय करणाऱ्याला आणि अत्याचार करणाऱ्याला त्याची जाणीवसुद्धा नसते की मी अत्याचार करतोय, मी अन्याय करतोय. उलट त्याला तर वाटतं की मी सगळंच चांगलं करत असतो, पण अप्रत्यक्ष कुठेतरी शारीरिक मानसिक अत्याचार हा होतच असतो. आणि त्यामुळे याची दखल आता शासनाने घेतली आहे. ह्याच्यावरची संशोधनं झाली म्हणून शासन त्याचं दखल घेतं आणि काय करतं तर त्या संदर्भात 2007मध्ये मग हा कायदा लागू झालेला आहे. आणि तरी देखील काय दिसतं मग आपल्याला समाजामध्ये आज देखील हिंसाचार हे थांबलेले नाहीत. पण निदान महिलांना तरी काय झालेले आहेत, त्या जाऊन म्हणजे त्याविरुद्ध तक्रार ह्या पोलीस ठाण्यामध्ये करू शकतात. इतका म्हणजे शासनाने ही सोय उपलब्ध कायद्याच्या माध्यमातून करून दिलेली आहे. पण आता मग याचा उपयोग करायचा की करून नाही घ्यायचा हे मात्र काय आहे ज्याचे त्यानेच ठरवायचं आहे. तर अशा प्रकारे म्हणजे एकूण लोकांवर नियंत्रण होतं. हे करू नये म्हणून असं कायद्याच्या माध्यमातून सांगितलं की काय करतात की लोकांवर थोडासा त्या कायद्याचा वचक बसलेला दिसून येतो. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येतं की सामाजिक संशोधन हे काय तर सामाजिक नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचं आहे. पुढचा महत्त्व आहे सामाजिक संशोधनाचं, ते म्हणजे सामाजिक शास्त्रांचा विकास होतो.
सामाजिक संशोधनामुळे सर्व प्रकारच्या सामाजिक जीवनाच्या विविध पैलूंचं ज्ञान मिळतं. जसे समाजाच्या आर्थिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक जीवनाची माहिती आपल्याला प्राप्त होत असते. हे सर्व पैलू परस्परांशी संबंधित आहे, त्यांचा एकमेकावर प्रभाव पडत असतो. त्यामुळे एखाद्या घटकाविषयीचे प्राप्त ज्ञान हे आपल्याला दुसऱ्या घटकाच्या संदर्भात सुद्धा त्याचा उपयोग करून घेता येतो. त्यामुळे सामाजिक शास्त्रातल्या विविध शाखांचा विकास होण्यासाठी मदत होत असते. जसे इतिहासाचे अध्ययन हे सर्व शाखांना करावे लागते, कारण इतिहासामुळे आपल्याला मूलभूत ज्ञानाची प्राप्ती होत असते. भूगोलामुळे भौगोलिक क्षेत्राचे ज्ञान होते. आर्थिक शास्त्रामुळे किंवा अर्थशास्त्रामुळे आपल्याला आर्थिक घडामोडीचे ज्ञान होते. राजकीय अंगाच्या अध्ययनामुळे राजकीय घडामोडीचे ज्ञान होते, इत्यादी अशी आपल्याला अनेक उदाहरणं या संदर्भात सांगता येतील. अशा प्रकारे विविध ज्ञानशाखा परस्परांना संशोधनात मदत करतात. त्यामुळे देखील सर्व सामाजिक शास्त्रांच्या विकासाला संशोधनामुळे सहाय्यता मिळत असते. आता आपण समाजशास्त्रामधला एखादा विषय संशोधनासाठी निवडला तर मग काय करावं लागतं? आपण जेव्हा वेगवेगळ्या त्या विषयाच्या विविध सामाजिक जीवनाचं अध्ययन करतो तेव्हा मग आपल्याला ह्या सगळ्या सामाजिक शास्त्रांचा संबंध कुठे ना कुठे येतच असतो. त्याशिवाय मग आपल्याला हे अध्ययन करता येणं शक्य नसतं. म्हणजे अशा प्रकारे काय आहे, एका सामाजिक शास्त्राचा जरी आपण अभ्यास केला, उदाहरणार्थ समाजशास्त्राचा अभ्यास केला, तर आपल्याला इतर शास्त्रांचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. कारण इतर शास्त्रसुद्धा कशी आहे तर मानवी जीवनाशी संबंधित असलेलीच आहेत. ती काही स्वतंत्र अशी नाहीत. आपण स्वतंत्ररित्या त्याचा अभ्यास करू शकतो, ही गोष्ट वेगळी आहे. पण ही सगळी काय तर मानवी जीवनाची अंग आहेत. आर्थिक क्षेत्र मानवी जीवनाचं अंग आहे, राजकीय क्षेत्र आहे, सांस्कृतिक आहे, ही सगळी काय आहेत, शैक्षणिक क्षेत्र आहे, सगळी मानवी जीवनाशी संबंधित असलेली क्षेत्र आहेत. आणि म्हणून जेव्हा आपण संशोधनासाठी एखादा घटक निवडतो तेव्हा आपल्याला ह्या इतर घटकांचाही अभ्यास करावा लागतो, त्यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास करावा लागतो. आणि अशा प्रकारचं आपण संशोधन करत असल्यामुळे काय होतं तर इतर शास्त्रातल्या किंवा इतर विषयातल्या लोकांनाही आपलं ज्ञान हे उपयुक्त ठरतं. आता अर्थशास्त्रामध्ये कुणी संशोधन करत असेल तर त्यांना हे समाजशास्त्राचं ज्ञानसुद्धा त्यांनासुद्धा उपयोगी ठरतं. राजकीय क्षेत्राचा कुणी अभ्यास करत असेल तर सामाजिक शास्त्रांचा समाजशास्त्राचा अभ्यास त्यांनाही करावा लागतो. कारण समाजाशिवाय कुठलीच गोष्ट असत नाही. जे काही आपण अध्ययन करतो सामाजिक शास्त्रामध्ये ते काय आपल्याला समाजाचं अध्ययन करायचं असतं. आणि त्यामुळे सामाजिक जीवनावर काय परिवर्तन होतं किंवा सामाजिक जीवनावर त्याचे कोणकोणते चांगले असतील परिणाम, वाईट असतील, जे काही असेल ते काय तटस्थतेने अध्ययन हे त्यांनाही करावं लागतं. तर अशा प्रकारे एकाच विषयामध्ये जरी ते संशोधन होत असलं तरी सामाजिक जीवनाची जी इतर विषय आहेत त्यावर आधारित असलेले तर त्यांनासुद्धा ह्या संशोधनाचा उपयोग असलेला दिसून येतो. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येतं की केवळ म्हणजे समाजशास्त्रामध्ये आपण संशोधन केलं तर केवळ समाजशास्त्राचं ज्ञानामध्ये भर पडते असं नाही, तर आपल्याला या ज्ञानाचा फायदा इतर विषयांसाठी सुद्धा होत असतो असे दिसून येते. तर संशोधनाचा फायदा हा सगळ्याच सामाजिक शास्त्रांना होत असलेला दिसून येतो. आणि त्यामुळे काय होतं तर इतर शास्त्रांचा सुद्धा विकास होत असतो. केवळ समाजशास्त्राचाच त्याच्यातून विकास होणार नाही तर इतर शास्त्रांचा सुद्धा त्याचा विकास होऊ शकतो. हा एक महत्त्वपूर्ण उपयोग सामाजिक संशोधनाचा म्हणून आपल्याला सांगता येतो. यानंतरचा उपयोग आहे सिद्धांताची प्रस्थापना. सामाजिक संशोधनामुळे जुन्या सिद्धांताचे आपल्याला परीक्षण करता येते. त्यात आवश्यक ते परिवर्तन करून नवीन सिद्धांताची आपल्याला स्थापना करता येते. किंवा कधीकधी आपल्याला संशोधनाच्या क्षेत्रामध्ये मूलभूत ज्ञानाचीही प्राप्ती होते. एखाद्या नवीन सिद्धांताची मांडणी करता येणं शक्य होते. उदाहरणार्थ या संदर्भात असं सांगता येईल की आतापर्यंत जातीव्यवस्थेचे अनेक प्रकारचे संशोधन अनेक अंगांनी केलं गेलेलं आहे आणि आजही त्याचं अध्ययन होत आहे. जातीच्या लक्षणांवरून अनेक अभ्यासकांनी जातीच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जातीच्या उत्पत्तीचे अनेक सिद्धांत मांडण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक सिद्धांत नव्याने जुन्या सिद्धांताला छेद देताना दिसून येतो. अशा प्रकारे वारंवार होणाऱ्या संशोधनामुळे नवीन सिद्धांतांची निर्मिती होते. त्यामुळे नवीन संशोधकांना
त्यांच्या संशोधनामध्ये या सिद्धांताचा उपयोग होत असतो. तसेच आपल्या संशोधनाला सैद्धांतिक चौकटीत बसवणे शक्य होऊन संशोधनाला शास्त्राचा दर्जा प्राप्त होण्यासाठी मदत होत असते. जसे समाजशास्त्रातल्या संरचनात्मक कार्यात्मक सिद्धांत आहे किंवा संरचनात्मक कार्यात्मक दृष्टिकोन आहे, हा समाजातल्या संरचनेत होणाऱ्या परिवर्तनाचा अभ्यास करतो. तसंच तो समाजाच्या कार्यामध्ये होणाऱ्या परिवर्तनाचाही अभ्यास करतो. तर कित्येक वेळा असंही दिसून येतं की संरचनेमध्ये बदल झाले की कार्यामध्ये बदल होतात, असा सिद्धांत हा सुरुवातीला मांडला गेला. जेव्हा हा सिद्धांत जेव्हा समाजामध्ये आला किंवा हा वापरण्यास सुरुवात झाली, तेव्हाच्या अभ्यासकांचं काय मत होतं की समाजाच्या संरचनेमध्ये बदल झाले की मग कार्यामध्ये बदल होतात. पण हळूहळू जसं याच्यामध्ये संशोधन होऊ लागलं, ह्या सिद्धांताचा आधार घेऊन संशोधन होऊ लागलं, तेव्हा मग संशोधकांच्या असं लक्षात आलं की नेहमीच संरचनेमध्ये बदल झाल्यानंतर कार्यामध्ये बदल होतात असं काही नाही. तर कधीकधी कार्यामध्ये बदल अगोदर होतात आणि मग संरचनेमध्ये बदल होतात. तर असंही समाजामध्ये घडत असतं. आणि म्हणजे अशा प्रकारे सामाजिक संशोधनामुळे मग आपल्याला नवीन सिद्धांताची सुद्धा निर्मिती करता येते. म्हणजे अगोदरच्या सिद्धांतकारांनी जे आपले सिद्धांत मांडलेत, निष्कर्ष मांडलेत, तर नेहमीच तशीच परिस्थिती समाजामध्ये घडते असं नाही. तर कधीकधी त्याच्या उलटही घडतं असं आपल्याला दिसून येतं. मग ह्या गोष्टी आपल्याला केव्हा दिसून येतील, तर जेव्हा आपण संशोधनाच्या क्षेत्रामध्ये उतरू किंवा जेव्हा आपण स्वतः संशोधन करू, तेव्हा कालांतरानं आपल्याला त्यामध्ये अशा प्रकारचं परिवर्तन झालेलं हे लक्षात येईल. तर अशा प्रकारे काय होतात, तर सिद्धांतसुद्धा आपल्याला संशोधनामुळे निर्माण करता येतात. आता हे सामाजिक शास्त्रातले जे सिद्धांत आहेत ते कसे आहेत, तर एक प्रकारे ते सूत्रसुद्धा असल्यासारखे आहेत. जसं आपण बघतो की गणितामध्ये सूत्र असतं, भौतिकशास्त्रामध्ये सूत्र असतं, की जे काय आहे की एखादं गणित सोडवण्यासाठी आपल्याला सहाय्य ठरत असतं. तसे सिद्धांतसुद्धा काय आहे तर आपल्याला एखाद्या घटनेला सैद्धांतिक चौकटीमध्ये बसवण्यासाठी खूप उपयोगाचे ठरत असतात. आणि त्या दृष्टिकोनातून तो आपण अध्ययन करू शकतो. आपल्या अभ्यासालासुद्धा एक पद्धतशीर वळण त्यामुळे लागलं जातं. तर असे अनेक प्रकारचे फायदे हे संशोधनाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला होत असतात. जेव्हा आपल्याला सिद्धांताची प्रस्तावना करता येते तेव्हा काय होतं, तर आपल्या निष्कर्षामध्ये 100% सत्यता येण्यासाठी मदत होत असते. आणि त्या सिद्धांताचा उपयोग हा पुढच्या संशोधकांनासुद्धा उपयोगाचा ठरू शकतो. जरी तो उपयोगाचा नाही ठरला तरी त्याच्या संशोधनाला दिशा देण्याचं काम हे जुने सिद्धांत करत असतात. आणि कोणतीही गोष्ट कशी आहे कायम टिकत नसते, त्यामध्ये काही ना काही बदल हे हळूवार पद्धतीने होतच असतात, है ना. तर अशा प्रकारे आपल्याला सामाजिक संशोधनामुळे सिद्धांताची निर्मिती करता येणं शक्य होतं. आता काही सिद्धांत कसे असतात, तर थोडे ते बऱ्याच दिवस समाजाला लागूसुद्धा होतात. काही परिवर्तन होतं त्याच्यामध्ये, पण बदलत्या परिस्थितीच्या अनुषंगाने त्यामध्ये बदल झाले तर काय होईल, ते सिद्धांत आपल्याला अपडेट झालेले दिसून येतात. मग असे सिद्धांत समाजामध्ये टिकून राहतात. ज्या सिद्धांताचं पुनर्परीक्षण केलं जात नाही, त्याला अपडेट केलं जात नाही, तर असे सिद्धांत मग टिकत नाही असं आपल्याला दिसून येतं. आता हे उदाहरण आपल्याला भौतिक वस्तूंच्या संदर्भात सुद्धा घेत आहे. हे उदाहरण आपण सामाजिक संशोधनामध्ये घेतलं. आता जर आपण नैसर्गिक शास्त्रातलं संशोधनाच्या संदर्भात हे ठरवलं तर मग काय तिथंही आपल्याला दिसतं की बदलत असतं, प्रत्येक गोष्टीतही बदलत असते. तशी इथेही म्हणजे सामाजिक शास्त्रामध्ये सुद्धा बदलत असते. तर आपल्याला या बदलांची दखल घ्यावी लागते. आणि मग बदलांची जर दखल घेतली तर आपल्याला नवीन सिद्धांताची प्रस्तावना त्या ठिकाणी करता येते. तर अशा प्रकारचा उपयोग हा आपल्याला संशोधनामुळे होत असतो. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे सामाजिक समस्येचा शोध आणि उपाययोजना आखणे. सामाजिक संशोधन हे आपल्याला सामाजिक समस्यांचा शोध घेण्यासाठी सुद्धा उपयोगाचं ठरत असतं. सामाजिक समस्येचे शोध हे आपल्याला काय आहे तर उपाययोजना आखण्यासाठी महत्त्वाचं ठरत असतं. कधीकधी संशोधन दरम्यान संशोधकाच्या ध्यानीमनी नसलेली समस्या देखील संशोधनामधून पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारे सामाजिक संशोधनामुळे एखादी नवीन समस्या लक्षात येण्यासाठी मदत होते. अशा समस्येचं निदान करण्याचं कार्य सामाजिक संशोधनामुळे होत असते.
निदानात्मक समस्येच्या निराकरणासाठी काय करता येईल यावरही संशोधनामुळे चिंतन मंथन करून उपाययोजना आपल्याला सुचवता येतात. अशा प्रकारे सामाजिक संशोधनामुळे नवीन समस्या लक्षात येते, तसेच अगोदरच अस्तित्वात असलेल्या समस्यांवर उपाय देखील आखता येतात. तर सामाजिक समस्या काय आहेत? एक प्रकारच्या समाजाला लागलेला रोग असतो. ह्या रोगाचा शोध आपल्याला घेतो. ह्या रोगाचा काय करतो आपण? संशोधनामुळे आपल्याला शोध लागतो की अरे समाजामध्ये अशी सुद्धा समस्या आहे. हे आपल्याला संशोधनामुळे लक्षात येत असतं. आणि मग आपल्याला काय आहे, जेव्हा आपल्याला त्या समस्येची कारणे कळतात तेव्हा मग आपल्याला त्यावर उपाययोजनाही आखता येणं शक्य होतं. जर आपण समस्येच्या कारणांचा शोधच घेतला नाही तर मग आपल्याला उपाययोजना आखताही येणार नाहीत, है ना. म्हणजे लक्षणं जर आपल्याला त्याची कारणं जर लक्षात आली नाहीत तर आपल्याला उपाययोजना करता येणार आहेत. आता या संदर्भातलं उदाहरण आपण घेऊया की जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो, है ना, जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा मग डॉक्टर आपल्याला विचारतात की काय होतं. मग आपण म्हणतो हे असं असं होतं. मग त्यावरून डॉक्टर आपल्याला औषध गोळ्या देत असतात. मग डॉक्टर न विचारता आपल्याला कधीतरी औषध गोळ्या देतात का? नाही, कधीच देणार नाही. फक्त पहिल्यांदा आपल्याला काय होतं म्हणजे कारणं अगोदर ते जाणून घेतात. आपल्या आजारामागची ती कारणं जाणून घेतात आणि मग नंतर आपल्याला गोळ्या देतात. म्हणजे नंतर ते उपाययोजना आखतात. असं सामाजिक संशोधनामध्ये सुद्धा काय तर आपण ती कारणं अगोदर त्या समस्यांची जाणून घेतो आणि मग नंतर उपाययोजना सुचवत असतो. आता जसं उदाहरणार्थ समाजामध्ये व्यसनाधीनतेची समस्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मग काय केलं जातं सामाजिक संशोधनामध्ये की लोकांना व्यसन का लागतं, त्याची काय काय कारणं आहेत. तर त्याची अनेक कारणं असतात. कारण कधीही म्हणजे एक कारण जेव्हा आपण सामाजिक संशोधन करतो तेव्हा मग आपल्याला काय लक्षात येतं की कधीच एक कारण त्याला कारणीभूत नसतं. अनेक कारण त्यामध्ये असतात. आता व्यसन का लागलं तर व्यसन अनेक कारणामुळे लागतं. गरिबीमुळे लागतं, मित्रांच्या संगतीमुळे लागतं, किंवा एखाद्याला खूप दुःख झालं तरी ते व्यसनाधीन होतात. तशी अनेक कारणं त्यामागची असलेली दिसून येतात. मग आपण काय करतो तर ह्या कारणांचा परस्परच त्यांच्या संबंधांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्यामधून आपल्याला त्या उपाययोजना सुचवता येतात. आता हे आपण व्यसनाधीनतेचं उदाहरण घेतलं. यानंतर आपल्याला आणखीन उदाहरण घेता येईल की शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप होत आहेत. तर मग काहीतरी उपाययोजना आखल्या पाहिजेत. तर उपाययोजना आखायच्या असतील तर आपल्याला अगोदर कारणं जाणून घ्यावी लागतील की शेतकरी आत्महत्या का करत आहेत. ते कारणं जाणून घेतल्यानंतरच आपल्याला मग लक्षात येईल की त्याच्यावर काय उपाययोजना केली पाहिजेत. मग जेव्हा आपण कारणे जाणून घेऊ तेव्हा आपल्याला काय दिसून येतं की शेतकरीसुद्धा काय आहेत, गरीब आहेत, त्यांची अल्पभूधारक आहेत शेतकरी, आणि पाऊस वेळेवर पडत नाही हे एक कारण आहे. यानंतर कधीकधी शेतकऱ्यांमध्ये व्यसनाधीनतासुद्धा असू शकते. अशी ही कारणं काही संशोधनामध्ये आढळून आलेली आहेत, है ना. त्यानंतर आपल्या समाजामध्ये जी हुंड्याची प्रथा आहे तीसुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्याला परिणाम करणारी आहे. तर अशी अनेक कारणं दिसून येतात. तुम्ही जसं तुमचं भौगोलिक क्षेत्र संशोधनाचं बदलत जाईल तर तशी आपल्याला मग वेगळी कारणं आढळून येतील. आणखीन एक आपण उदाहरण घेऊया की स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण वाढत आहे. तर मग जेव्हा आपण ह्या संदर्भात की का बाबा स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण का वाढत आहे तर आणि त्याला जर कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल, त्याला जर कमी करायचं असेल हे प्रमाण, तर मग आपल्याला काय उपाययोजना आखाव्या लागतील. तो उपाययोजना आपण कशाच्या आधारे आखू तर आपल्याला अगोदर कारणांचा शोध घ्यावा लागेल की का होतात बरं. अरे मग आपल्याला लक्षात येईल की काय आहे, भारतीय समाजामध्ये मुलगा हा काय वंशाचा दिवा मानला गेलेला आहे, म्हातारपणाची काठी मानला गेलेला आहे, आणि अग्नी देण्यासाठी, मृत्यूनंतर अग्नी देण्यासाठी काय आहे तर मुलाचं स्थान हे महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. मुलगा हा काय आहे तर वारसा चालवतो, पित्याच्या नावाचा वारसा चालवणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. तशी आपल्याला त्यामागची कारणं दिसून येतील आणि त्यातून काय होतं तर मग मुलींचं महत्त्व कमी होतं. म्हणजे स्त्रियांच्या वाट्याला काय दुय्यमत्व येतं ह्या अशा प्रकारच्या ज्या काही आपल्या मूल्य आहेत, त्यामुळे हे असं घडत असतं समाजामध्ये. तर मग आपल्याला ही कारणं लक्षात येतात त्यामागचं की काय मुलींचा जन्मदर प्रमाण कमी होण्याचं काय कारण आहे. मग त्या अनुषंगाने आपल्याला उपाययोजना आखता येतील. आता हे पूर्वीचं होतं. यानंतर मग आपल्याला काय दिसून येतं की गर्भलिंग निदान केलं जात आहे. म्हणजे आता एक प्रकारे काय तर लोकसंख्येवर नियंत्रण ठेवावं म्हणून 2च मुलांचं बंधन घातलं जात आहे ना. नोकरी 2 मुलं असतील तरच नोकरी दिली जाते असंही असं म्हणजे काही क्षेत्रामध्ये दिसून येतं. मग काय 2 मुलं असतं मग त्याच्यामध्ये 1 मुलगा असलाच पाहिजे असाही खूप आग्रह असतो. अगदी याला उच्च शिक्षित लोकही अपवाद नाहीत.
उच्च शिक्षित लोकसुद्धा म्हणजे ज्यांना मुलगा मुलगी समान आहे हे मूल्य समजलेलं आहे, तरी देखील काय आहेत ते याला बळी पडतात. आपल्या ज्या रूढी प्रथा परंपरा आहेत त्याला ते बळी पडतात. आणि मग काय करतात की जे सोनोग्राफी जे मशीन आहे, यंत्र आहे, या यंत्राचा उपयोग करून मुलगा आहे की मुलगा आहे हे जाणून घेऊन काय केलं जातं, तर मुलीचा गर्भ असेल, मुलगी जर गर्भात असेल तर काढून टाकलं जातं. म्हणजे जे यंत्र कशासाठी आलेलं आहे, सोनोग्राफी, की गर्भामध्ये काही जर दोष असतील तर ते गर्भ काढून टाकण्यासाठी आलेलं आहे. पण लोकांनी काय केलं आहे, त्याचा त्या तंत्रज्ञानाचा वाईट उपयोग करून घेतलेला आहे. मुलीचा गर्भ काढून टाकण्यासाठी ह्याचा उपयोग केला जात आहे. म्हणजे आपली समाजातली जी काही विचारधारणा आहे ती कशी म्हणजे आधुनिक तंत्राचा उपयोग घेऊन मुलींचा गर्भ काढून टाकण्याचं काम करत आहे. तर अशी आपल्याला नवीन नवीन कारणं त्यामागे दिसून येतील. पूर्वी जन्माला आल्यानंतर मारलं जायचं आणि आता आधुनिक काळामध्ये मात्र काय आहे, तर गर्भामध्ये असतानाच स्त्रियांना मारलं जात आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. मग आता काय करायचं, परत संशोधन करावं लागेल की काय, तर मग त्याच्यामुळे मग ह्याच्यामध्ये संशोधन झालेलं असतं. आणि मग आता काय गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा आपल्याला आलेला दिसून येतो की अशा प्रकारे कोणालाही आता परीक्षण करता येणार नाही. जर त्या बालकामध्ये काही दोष असेल तरच म्हणजे गर्भपात करण्याची परमिशन ही दिली जाते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय आहेत, संशोधनामुळे कळत असतात आणि मग त्या अनुषंगाने आपल्याला उपाययोजना आखता येतील. असे अनेक उदाहरणं आपल्याला या संदर्भात घेता येतील. तर असा उपयोग आपल्याला सामाजिक संशोधनाचा सामाजिक समस्यांची तीव्रता कमी करण्यासाठी होतो. आपण संशोधनाच्या माध्यमातून उपाययोजना सुचवतो, पण 100% त्या उपाययोजना लागू होतील असं नाही. कारण हे यश कसं आहे, समाजावर अवलंबून आहे. समाजातले किती लोक ह्या उपाययोजनांचा वापर करतील, त्याला व्यवहारात आणतील, या ज्ञानाला, हे लोकांवर अवलंबून आहे. तर सामाजिक संशोधनाचा असा उपयोग होत असलेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचा पुढचा उपयोग आहे सामाजिक संशोधनाचा सामाजिक परिवर्तनाचा वेध घेणे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम जो मानवी समाजाला देखील लागू होतो, परंतु परिवर्तनाचा वेग हा सर्व समाजात सारखाच असत नाही. तसेच परिवर्तनाची दिशा ही एकच नसते, परिवर्तन एकाच प्रकारचे नसते. परिवर्तनाची व्याप्ती ही गुंतागुंतीची आहे. त्यामुळे परिवर्तनाच्या अनुषंगाने सर्व सूक्ष्म बाबींचे अध्ययन परिवर्तनाचा वेध घेण्यासाठी उपयुक्त ठरते किंवा मोलाची ठरते. सामाजिक संशोधनामुळे आपल्याला किंवा संशोधकाला परिवर्तनाची गती, दिशा, त्याचे प्रकार इत्यादी बाबींचे ज्ञान होऊन एक प्रकारे सामाजिक संशोधनामुळे सामाजिक संशोधनाने निश्चित दिशा प्राप्त होण्यासाठी मदत होत असते. पुढचा आपल्याला मुद्दा सांगता येईल सामाजिक संशोधनाच्या उपयोगितेचा, तो म्हणजे नवीन अभ्यास पद्धतींचा शोध. सामाजिक संशोधनामुळे संशोधनातील जुन्या अभ्यास पद्धतींच्या आपल्याला मर्यादा लक्षात येतात. त्यामुळे दोष कमी करून त्यावर आपल्याला उपाययोजना आखता येतात. उदाहरणार्थ समाजशास्त्रामध्ये जर आपण जुने सिद्धांत पाहिले तर आताच मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की संरचनात्मक प्रकार्यवाद. तर त्यामध्ये काय झालं, आता परिवर्तन झालेलं आहे. त्यानंतर मग संरचनाकरणाचा सिद्धांत आला. तर मग मार्क्सवादी सिद्धांताकडे जर आपण पाहिलं तर आता काय झालेलं आहे, मार्क्सवादी सिद्धांतामध्ये सुद्धा दोष निर्माण झालेले आहेत. कारण मार्क्स काय म्हणतो की आर्थिक घटकामुळे सामाजिक परिवर्तन होतं. केवळ मार्क्सने आर्थिक घटकालाच महत्त्व दिलेलं आहे, इतर घटकाकडे त्याचं दुर्लक्ष झालेलं आहे की जे नंतरच्या संशोधनामध्ये पुढं आलेलं आहे. जसं आपण मॅक्स वेबरचा अभ्यास केला तर आपल्याला काय लक्षात येतं, मॅक्स वेबर काय सांगतो की धार्मिक तत्त्वामुळे सामाजिक परिवर्तन होत असतं. त्याला मार्क्सचा सिद्धांत मान्य नाही की आर्थिक घटकामुळे सामाजिक परिवर्तन होतं. कारण त्याने जेव्हा प्रोटेस्टंट पंथाचा अभ्यास केला तेव्हा त्याचं कुटुंबही प्रोटेस्टंट पंथीय होतं. तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की भांडवलशाहीच्या उदयासाठी प्रोटेस्टंट पंथाची तत्त्वे ही मोलाची ठरलेली आहेत त्या ठिकाणी.
म्हणजे धर्म हा सुद्धा सामाजिक परिवर्तनामध्ये महत्त्वपूर्ण घटक आहे असं वेबरने आपल्या संशोधनातून दाखवून दिलेलं आहे. म्हणून मार्क्सवादातल्या या उणिवामुळे नव मार्क्सवाद निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आहे प्रतिकात्मक आंतरक्रियावाद. तर अशी आपल्याला एक नवीन सिद्धांतांची आणि त्याच्या उपशाखांची निर्मिती झालेली दिसून येते. जसं लोकपद्धतीशास्त्र आहे, प्रघटनाशास्त्र आहे, आधुनिकतावादी सिद्धांत आहेत, उत्तर आधुनिकतावादी सिद्धांत आहेत. तर अशा आपल्याला विविध म्हणजे सिद्धांताची निर्मिती त्यामुळे झालेली दिसून येते. तर हे सगळं काय तर संशोधनामुळे होत असतं. नैसर्गिक शास्त्राप्रमाणे सामाजिक शास्त्रातही सूक्ष्म अभ्यास पद्धतींचा वापर होण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अगोदर अस्तित्वात असणाऱ्या अभ्यास पद्धतीमधील मर्यादा कमी होऊन कमीत कमी पातळीवर दोषमुक्त संशोधन करण्यास मदत होत आहे. तसेच सिद्धांतात तंतोतंतपणा, काटेकोरपणा येऊन शास्त्राचा दर्जा सामाजिक शास्त्रांना प्राप्त होण्यासाठी मदत होत आहे. तर अशा पद्धतीनं काय होतं, सामाजिक संशोधनामुळे नवीन अभ्यास पद्धतींचा सुद्धा शोध लागला जातो आणि जुन्या अभ्यास पद्धतीमधले दोष हे हळूहळू लक्षात येतात. त्यातून नवीन बाबी त्यामध्ये पुढे येत असतात. तर संशोधनामुळे काय तर आपल्याला सतत काही ना काही नवीन गोष्टी मिळण्यासाठी मदत होत असते. तर सारांशमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की सामाजिक संशोधनामुळे सामाजिक समस्या, त्याचे समाजावर होणारे परिणाम, त्यावर उपाययोजना, सामाजिक वास्तवता, नव्या सिद्धांताचा सामाजिक जीवनात विकास होण्यास मदत होत असते. नवीन समस्यांचा शोध, सामाजिक विकासाचे मूल्यमापन, सामाजिक जीवनातील वेगाने होणारे परिवर्तन, अज्ञान, अंधविश्वास, सामाजिक कल्याण, सामाजिक नियोजन, भविष्यकल्पनाची क्षमता, अशा अनेक प्रकारची उपयोगिता सामाजिक संशोधनाच्या रोजच्या जीवनामध्ये सिद्ध होत असलेली दिसून येते.